शिमगाडी। मेघना, इतका मोठा निर्णय मी इतक्या कॅज्युअली घेतोय असं वाटत असेल तुला? सगळ्यांनाच. पण ज्या क्षणापासून मी हा निर्णय घेतलाय ना, त्या क्षणापासून एकदम हलकं वाटतंय मला, आनंदी वाटतंय. असं वाटतंय की मी हे करावं हे सांगण्याकरताच मंग्या माझ्या आयुष्यात आला होता की काय. आपल्या आयुष्यात एखादं मोठं वळण येण्यासाठी काहीतरी वेगळंच निमित्त घडतं ना, तसं वाटतंय मला. मंग्या माझा हात सोडून पळून गेला, त्याच्यामुळे माझ्या मनाची जी काही तडफड चालली होती ती ती एकदम शांत झाली. पुन्हा पुन्हा तेच सांगतोय का मी? अरे पण खरंच तसं झालंय म्हणून सांगतोय परत परत. आणि हो मेघना, मी हा जो काही निर्णय घेतलाय तो माझ्या मनाने घेतलेला निर्णय, तो माझ्या मनातून आलाय. पण तुला मात्र तो खूप विचार करून घ्यावा लागणार. त्यामुळे तुला हे सगळंच खूप अवघड जाईल याची कल्पना आहे मला. तो तुला हवा तितका वेळ घे. फक्त एकच सांगतो, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता काय तो निर्णय घे. बाय. बाय. अरे सॉरी सॉरी, आवाज आला का? झाला का नाश्ता? हो झाला झाला. आज कोण होतं पंक्तीला? आम्हीच होता की. विजयाला जराशी काहीतरी कणकण भरली वाटतं. तिला म्हणून नको अंगावर काढूस. आणि आदित्यने आला नाश्ता करायला? त्याचे काहीतरी फोन चालू होते कामाचे. मला सुद्धा भेटायला आला नाही. अगं मुलं येतात, पण तुला ती मधून मधून अशी ग्लानी येते ना, मग तुला उठवणं जीवावर येतं त्यांच्या. तेही आहेच म्हणा. मला आपलं उगीच असं वाटत होतं की टाळाटाळ करतोय तो. नाही, टाळणाऱ्यांपैकी नाही येतो. तेही आहेच म्हणा. पण मला असं वाटलं की माझ्या समोर येऊन उभा राहिला तर कदाचित त्याचा निश्चय डळमळेल अशी भीती वाटत असेल त्याला. का तुझा अगदी मनापासून विरोध आहे का त्याच्या निर्णयाला? अगदी खरं सांगू का? मनापासून. खरंच सांग. आता आपणही आश्रमात जात होतो, आपल्यालाही त्या मुलांचा खूप लळा लागला होता, प्रश्नच नाही. पण तरी सुद्धा त्यातल्या एखाद्या मुलाला एकदम उचलून घरी आणावं ही काही हिंमत आपली झाली नाही. बरोबर? अचूक ओळखलं. शेवटी प्रत्येक माणसाला मर्यादा असतात हो वेगवेगळ्या. नाही, आपण त्यांना माया देत होतो, अगदी मनापासून देत होतो, पण तरी ती दुरूनच होती. 2 दिवसासाठी आलेल्या पाहुण्यासारखी. त्यातल्या एखाद्या मुलाला उचलून घरी आणावं असं काही आपल्याला वाटलं नाही. नाही, आणि असं अगदी वाटलं ना तरी आपण गप्प राहिलो. असं परक्याचं पोर, अनाथ पोर आपल्या कुशीत घेण्यासाठी खूप मोठं धैर्य लागतं. ते आपल्या आदित्य आणि मेघनाला जमेल, आणि अगदी जमलं तर टिकवता येईल. पण ते धैर्य त्यांच्याकडे आहे की नाही, आणि असेल तर किती आहे, ते मोजणार कसं?
काय ग? काय झालं? मी काय म्हणते सगळी हा बोल ना, काय झालंय? नाही म्हणजे आदित्यचं हे नवीन प्रकरण सुरेश काकांना किंवा माधवी काकूंना माहिती असलं असं वाटत नाही रे. नक्कीच माहित नाही, कारण जर का माहित असतं तर सुरेशराव गप्प बसले असते. शक्यच नाही. हे प्रकरण सुरेशरावांना आवडणार नाही, सहन होणार नाही, आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांना झेपणार नाही. त्यांना नक्कीच माहित नाही. हो रे, आणि आदित्यला किंवा मेघनाला विचारणार तरी कसं ना की हे सगळं प्रकरण सुरेश काकांना सांगितलंय का. आणि अलीकडे ना त्यांच्याशी बोलायची भीतीच वाटते बाबा. पण एकंदरीत मेघना या सगळ्या गोष्टीला ऍग्री आहे असं मला नाही वाटत. अर्जुन, तू म्हणतेस ती शक्यता आहेच, पण खरी पंचायत आपली आहे, कळतंय ना. आपण दिवसातून 8 ते 10 तास सुरेशरावांबरोबर असतो, तरीही त्यांना आपण काही सांगत नाही. हे योग्य नाही. आणि मेघना आणि आदित्यनी त्यांना सांगितलेले नसताना आपण स्वतःहून त्यांना काही सांगणं तेही योग्य नाहीये. हो रे सगळे. हे मग मी नानांशी बोलू का? काय बोलतीयस? नाना त्यांच्या व्यापामध्ये, तुला दिवसभर वेळ नसतो, तुमची गाठभेट सुद्धा होत नाही. कधी बोलणार आहेस नानांची? हो ते पण आहेच, पण मग आपण सुरेश काकांना सांगायचं की नाही सांगायचं हे माईला विचारू का? अगं किती दिवस प्रत्येक गोष्ट नाना माईना विचारून करणार आहेस तू? किती दिवस? आदित्यकडे बघ, त्यांनी इतका मोठा निर्णय स्वतःच्या हिमतीवर घेतलाय. सगळ्यांना मत नक्कीच विचारतोय, पण आदित्यने त्याच्या मनाशी निर्णय घेतलाय. तू ठरव आणि मला सांग. ओके? येस, ही माझी बायको मेघना. चला तू, ही माझी बायको अशी माझी ओळख करून दिलीस. तू साधू आहे, आदित्य नगरकर. I love you, आदित्य. माझं तुझ्यावर प्रेम आहे. गीत
स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवी जुळून येती रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी मी आता तुलाच फोन करणार होते. रेशीम गाठी तुझा आवाजच सांगतोय की मी ज्या मूड मध्ये होतो तूही त्याच मूड मध्ये आहेस, है ना? हो, बुडून गेले होते मी आठवणींमध्ये. कुठून कुठपर्यंत आलो रे आपण आदित्य. मागे वळून पाहिलं तर ती मीच होते का असं वाटतंय. आय नो. या घराने, इथल्या प्रत्येक माणसानं मला नेहमीच समजून घेतलंय आदित्य. स्त्रियांचा सन्मान महत्वाचा असं सगळेजण सगळीकडे म्हणतात, पण मी या घरादाराला एक अवघड परीक्षा द्यायला लावली होती. तरी देखील सगळ्यांनी माझा सन्मान जपला. खूप विशेष आहे आदित्य. माझ्या चारित्र्यावर संशय घेणं, मला आईबाबांकडे परत पाठवणं, तुला माझ्यापासून वेगळं करणं, अशा 4 ठिकाणी बघायला मिळणाऱ्या गोष्टी करणं त्यांना सहज शक्य होतं. पण त्यांनी असं नाही केलं. इनफॅक्ट कोणाच्या मनात असा विचारही नाही आला. सुसंस्कृत असणं म्हणजे काय हे दाखवून दिलं आपल्या घरच्यांनी. खरंच मी खूप भाग्यवान आहे आदित्य. तू जो काय विचार करतोयस त्याबद्दल आता सगळ्यांमध्ये इंटरॅक्शन्स होत असतील. प्रत्येक जण आपलं खरं मत सांगेलच. पण आदित्य, तुला जे काही वाटतंय, तुझ्या मनात ज्या काही भावना आहेत, त्या समजून घेण्याचा प्रत्येक जण कळवळीनं प्रयत्न करतोय. विच इज सो इम्पॉर्टंट, रिअली. म्हणूनच भरून येतंय रे मला. आणि मीही ते समजून घेणं महत्वाचं आहे. मेघना, खूप बरं वाटतंय तू अशा पद्धतीने विचार करतेस. मला वाटतं वाकडा विचार करण्याचा ना एकच क्षण असतो आणि त्या क्षणावरच विजय मिळवावा लागतो. तू डोक्यात राग घालून घेतली नाहीस त्याबद्दल थँक्यू. खरंच खरंच खूप रिलीफ मिळाला यार. मी तुला विश्वासात न घेता सगळ्यांसमोर एकदम सगळं डिक्लेअर केलं, म्हणून हर्ट झालीस ना तू? हो, थोडी हर्ट झाले होते मी. पण तू हे जाणीवपूर्वक केलं नव्हतंस हे खात्रीपूर्वक माहिती होतं मला की तू हे कधीच करणार नाहीस. शिवाय गेल्या काही दिवसात तू स्वतःशी किती झगडा केलायस हे पाहिलंय मी आदित्य. नाही झाला माझा गैरसमज. आणि आपल्यात कुठलाही राग किंवा हर्ट फार दिवस टिकूच शकत नाही, है ना? आय लव्ह यू. मी टू आदित्य. ओके, बाय. बाय. येऊ का रे?
नाना येऊ का म्हणून काय विचारता? बसा. अरे बस बस बस. बसा. तुम्ही काय व्यायाम म्हणून हा जिना चढलात की काय, की माईंच्या दुखण्याचा धसका घेतलाय तुम्ही? धसका, चांगलाच धसका घेतलाय. नाना मला माहिती आहे तुम्ही व्यायाम करण्यासाठी जिना चढलेले नाही आता. बोला. नाही, खरंय तुझं मत आजमावायला आलो. म्हणजे सगळ्यांचंच म्हणणं ऐकून घेतोय मी, कारण माझं मत मला अजून फॉर्म करता आलेलं नाहीये. पण मत तर द्यावंच लागणार आपल्याला, हो की नाही? कारण आदित्यने आपल्याला मस्तपैकी कोंडीत पकडलंय. आपण बाळाचे सख्खे, म्हणजे सख्खेच म्हणावं लागणार ना आता, नातेवाईक आहोत. त्यामुळे तुमचं मत काय आहे हे मला समजलंच पाहिजे. हा आदित्यचा हट्ट अगदी बरोबर आहे. आणि मुख्य म्हणजे बाळाच्या बाबतीत आपल्या मनातली माया खरी खुरी हवी, जुलमाचा रामराम नको, नाही का? बंड्या दिसतो तेवढा साधा नाही. नाना बरोबर पेचात पकडलं त्याने आपल्याला. तर आपल्याला आपलं मत द्यावंच लागणार, आणि तेही खरं खुरं. नाना तुमचं खरं खुरं मत काय आहे? शहाणाच आहेस. मी तुझं मत विचारायला आलो एवढा जिना चढून, माझंच मत विचारतोयस? नाना पंचायत अशी झाली आहे की हा तुम्हा दोघांचा निर्णय आहे, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा असं आपल्याला नाही म्हणता येणार. कारण मुळात मूल जन्माला का घालतो आपण, तर वंशविस्ताराच्या भावनेपोटी. शास्त्रीय भूमिका तीच असते ना त्यामागे. वंशविस्तार करून आपण काय करतो, तर थोडक्यात आपण आपलं नेटवर्क वाढवतो. आणि आदित्य मेघनाशी आपण याच नेटवर्कचा भाग म्हणून जोडले गेलोत ना. आता मूळ मुद्दा असा आहे नाना, की येणाऱ्या बाळाला आपण या नेटवर्क मध्ये सामील करून घ्यायचंय की नाही, आपल्या मनाची तयारी आहे की नाही. समजा तयारी असेल तर ती का आहे, आणि तयारी नसेल तर ती का नाही, हे महत्वाचं आहे. बापरे, ज्ञानामृताचा डोजच दिलास तू मला एकदम. नाना तुमचाच विद्यार्थी आहे, तुमच्याच तालमीत तयार झालोय, ते सुद्धा तुमचं ज्ञानामृत ऐकून ऐकून. पण नाना आता तिसऱ्या पिढीची वेळ आहे. हो. खरंय खरंय. मला काही विचारच नाही करता येत रे आदित्य. कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहीये. अजून काहीच उमटत नाहीये माझ्या मनात, फक्त गोंधळ आहे विचारांचा. मी काही सांगू का? इतकं कॉम्प्लिकेटेड नाहीये. बघ, आपलं लग्न झालं, तुझ्या मनाविरुद्ध झालं. तुझ्यासाठी मी पूर्णपणे अनोळखी, पूर्णपणे परका होतो. आणि मग एक क्षण असा आला की मीच तुझं सर्वस्व झालो, है ना? बाळाच्या बाबतीत तसंच आहे. आपण जे बाळ आपलं म्हणून या घरी आणू ते आपल्यासाठी परक असेल, कारण त्याने आपल्या पोटी जन्म नाही घेतला.
पण जसे आपण एकमेकांचे झालो, हे घर, या घरातली माणसं तुझी झाली, मीही तुझ्या आई बाबांचा मुलगा झालो, तसंच बाळाचं नाही का होणार? ते लवकरच आपलं होईल. कारण तुझं उदाहरण म्हणजे माझाच अनुभव आहे ना. तरी या दृष्टिकोनातून मी कधीच नव्हता विचार केला. पण येस, हा मुद्दा पटतोय मला. पण तरी पण विचार कर तू. तुला ज्या कोणाशी बोलावंसं वाटत असेल त्या प्रत्येकाशी बोल. हे बघ, तुझ्या मनाने मानलं तरच मी पुढे जाईन, आणि घरातल्यांनी मानलं तरच आपण पुढे जाऊ. पण तुम्ही सगळ्यांनी मानावं असं मात्र मला वाटतंय, अगदी मनापासून. आलोच.